सो गाईज गुड मॉर्निंग. आणि म्हटलं कधीचा डेली ब्लॉग टाकलेला नाही तर आज आपण डेली ब्लॉग टाकूया. चला मग आपण आता सुरुवात करू. हेलो गाइस, अभी आप लोग को बनाना है चिकन मटन. सवे चिकन मटन बनाया ना. सो गाईज आता मी बनवणार आहे मस्त इडली विहानच्या टिफिनसाठी. आणि राहुलला आता सांगितलंय की सांबर मसाला घेऊन या. चला मग कंटिन्यू करू. सो गाईज इकडे मस्तपैकी इडल्या लावून दिल्या, इकडे मस्त डाळ लावून दिली आहे. आणि आता मी छानपैकी चिंच आता भिजत घालेल, साखर टाकून घालेल म्हणजे थोडं लवकर भिजेल. ओके विहान तू आंघोळ केली आहे? चला मग तयारी कर. हो हो तू मराठी बोलणार. आता डाळ झाली का राहुलला मी सांबर मसाला आणायला लावला होता, आणलाय सांबर मसाला. चला आता मी तुम्हाला दाखवते की कढीपत्ता घ्यायला जाऊ. हम ये बुला को खाना खिलाने हैं उनका खा रहे हो. इथं आमचं रोज सकाळी याला 5-10 रुपयाचं बिस्किट लागतं. आणि आता मी इथं घेणार आहे छानपैकी कढीपत्ता. ओके सो हे आहे माझं मस्तपैकी किचन गार्डनच म्हणता येईल. आणि इकडे यांचे येडे चाळे चालतात. आता इडली मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता फक्त सांबार बनवायचं. इकडे मस्त चहा पण झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. आता इडली वाव गरमागरम इडली रेडी. आता सांबार झालं, चहा झाला का विहान स्कूलला जाणार. चलो चहा रेडी. आमच्या सगळ्या सांडे बोंडे कप आहे कारण मला सकाळी सकाळी कप नाही सापडले. या पटकन तर रोज सकाळच्या हा मग राहुलने ब्रश केलेला नाही तर हे बघ रोज सकाळी असा पसारा असतो आमच्या घरामध्ये. आणि विहान रेडी झालंय. एकदम शांत दोघा बी. हे बा कुठे रुमाल म्हणजे माणसांचं कामच असं असतं. याला रेडी केलंय पण पसारा पाहून घ्या तुम्ही. पसारा नाही, फक्त 2 रुमाल आहेत त्याचे. पसारा घरामध्ये पसाराच पसारा. हे कपडे स्कूलचे हे नाही. काय का तू पसारा करत असते कायम. आणि हिच्या तर तोंडावर कायम 12 वाजले राहता. मला तोंडाला वाकडं तोंड करते. पुऱ्या गेला काय. हा तो फ्रेंड सर्कल माझ्यावर सगळी दुनिया जळते हो. फक्त मी माझ्यावर प्रेम करते. मी माझ्यावर कधीच जळलेली नाही. हा ग बाई माझं पोरग यार खरंच. आणि आमचा हा भुऱ्या. गाईज माझं ना सांबर बाकी आहे पण आहे ना विहान काहीतरी बोलतोय ते ऐका बर का. काय म्हणत होत्या काय म्हणत होता हा. शादी कर दोगे पापा. क्यों शादी करके करेगा क्या. वो खाना बनाएंगे मैं ऑफिस में जाऊंगा. बस इसलिए इसलिए शादी करनी. तो मैं बना के खिला दूंगा, जिंदगी झंड हो जाएगी. ये तू मस्त अकेला रहे कमा. जम्मू काश्मीर थायलंड यूके नाही रे विहान मस्त संसार कर. यांचं काय ऐकतो गाईज. चला आता सांबर बनवते. तेल तापलेलं आहे. आता तेलात मी टाकणार आहे मोहरी. मोहरी टाकली का त्याच्यात टाकायचंय त्यानंतर कांदा. आणि गाईज मी फक्त कांदा टाकला कारण बाकीचं सगळं मी याच्यातच टाकलेलं आहे. हळद न टाकता मी टोमॅटो ढोबळी मिरची बटाटा सगळं याच्यात टाकलेलं आहे. फ्लावर आहे मिक्स करून टाकलेलं आहे. आणि इकडे मी चिंचेचं पाणीही बनवलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने हे सांबर होणार आहे. कांदा छानपैकी ब्राऊन झाला की त्यात मी टाकणार आहे हळद तिखट आणि सांबर मसाला आणि नंतर हे बॅटर. ओके चला कंटिन्यू करू. टिफिन इज रेडी. इवन 15 मिनिटात मी एवढं सगळं बनवलं आहे सांबर आणि इडली. सो आता विहानचा टिफिन पॅक करून त्याला देऊन देते. आणि 8 वाजता विहानची बस येईल. विहान जाईल स्कूलला. चलो आता विहानचा टिफिन वगैरे रेडी झाला आहे. आणि राहुलला 7:30 वाजता वाजलेत. 7:30 पावणे 8 वाजले असतील. तुम्हाला टायमिंग दाखवते. नाश्ता पण रेडी.
म्हणजे चांगल्या बायकोची किंमत नाही राहत ना ते हा. वाजले किती तुमचा मोबाईल कुठे हा 7:45 वाजता नाश्ता देते मी वाजले की 12. धरा पटकन मेरे को क्या देखा हे काय तेरे को. वाजले की 12. चल तुला पण पाहिजे जेवायला ही अशी येते इथं आणि हा देते का मग काली बेंद्री का काली बेंद्री काय पाहिजे आ काय पाहिजे आलंय मग थोड़ा सा तीखा थोड़ा सा मीठा एकदम मस्त है कसं जबरदस्त हेच आता विहान आहे ना आपल्या काळे बेंद्रीला आणि भुऱ्याला आहे ना देणार खानदेशवाले कसमादेवाले आला पाहिजे त्याने खूप काही करून दिली उद्या परत दाखवेल तुम्हाला मी तर यांना खानदेशवाले आपली काळी बेंद्रीला खानदेशवाले म्हणतो आणि भुऱ्याला कसमादेवाले म्हणतो अरे गर्वात वाले आमचा मोठ्या नुसतं खायचं काम करतो बस आणे रो चल ना खानदेशी बनाट टाकेले अन्नापासून तर प्राणीपर्यंत तो एक अजून आपला खानदेशी कुठे आहे काय माहिती. गेला वाटतं तो नाही बसलाय आव बे आमना पुऱ्याचे आमा बच्चा आचो आचो वियान कसं बोलतो तू तसं नाही आ वियान ऐ वियान त्या देऊ. ओ तुम क्या हाथ से उल्टा आती मत दो ही कोणत्या आजची? ये शिदा येणार आहे खाणे का खा तुम येडा. ए वियान आजा माझे चोंदू म्हण ना एकदा आज वाले